हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? मस्त ना. तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे मंगळवार आणि आत्ती नाही आज घरी. आज आत्ती गावाला गेले आणि आमच्या दोघींच्याकडं ही दोन जी मुलं आहेत ना, कृष्णा आणि स्वयं, आता आम्हा दोघींना सांभाळायचे आहेत. कारण की मामा पण बाहेर गेलेत. आता फौजी साहेब स्वयंला घेऊन बाहेर निघालेत आणि तोपर्यंत आम्हाला कृष्णाला आंघोळ घालायची. आता अश्विनी लागले आतमध्ये भांडी वगैरे क्लीन करायला. आता तिचं चाललं आहे काम आतमध्ये आणि इतकं फास्ट अँड फास्टमध्ये काम चालू आहे ना, म्हणजे दिवसभरात जेवढं फास्ट काम होत नाही तेवढं आज फास्ट काम करायला लागलो आहे. जेवढं दिवसभरात फास्ट काम होत नाही ना तेवढं आता आम्हाला फास्ट काम करायचं आहे. कारण की नाही, कृष्णाला पण मला आंघोळ घालायचे. आता आत्ती नाही आहे, आत्ती घरी नाही, त्यामुळं का नाही आता दोघीजण आम्ही आंघोळ घालणार आहे. आता आम्ही कृष्णाला आंघोळ घालायला लागलो तर हा तिथं येऊन मध्ये थांबलाय. ह्याला मामाने घरी आणून सोडलाय, पण आता फौजी साहेबांना फोन केलाय तर ते येऊन आता ह्याला घेऊन जातील. त्याशिवाय तर काय आम्हाला पुढचं काम करता येणार नाही. कृष्णा 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 ए हाय. हो हो, आत्ता सगळं काम आवरलंय आणि आता जेवायला लागलोय. आम्ही जेवण घ्यायचं चालू आहे. तर लहान मुलांसाठी शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर कढई घ्यायची आणि ती गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये 1.5 वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता ते आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे जेव्हा आपण त्याच्या शेंगदाण्याच्या साली निघतात वरच्या तेवढं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर मी तर तुम्हाला लगेचच दाखवलेलं आहे की मी तर शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहेत. आता ते एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर शेंगदाण्याची वरची जी साल असते ना, तर ती साल आपल्याला काढून घ्यायची आहे. तर आता इथं शेंगदाणे भाजताना एक गोष्ट समजावून घ्यायची की शेंगदाणे भाजताना अगदी खरपूस छान असे भाजायचे आहेत. तरच शेंगदाण्याच्या वरची साल जी आहे ना, अगदी व्यवस्थित निघून जाणार आहे. जर व्यवस्थित भाजले नसेल तर शेंगदाण्याची साल आपल्याला काढताना त्रास होणार आहे. तर मी इथं सगळे शेंगदाण्याची साल काढून घेतले. थोडेफार आपल्याला तसेच दिसत आहेत, पण तेवढं चालून जाईल. आता एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये ते काढलेले शेंगदाण्याची साल जी आहे की नाही, तर ती त्याच्यामध्ये टाकायची आणि ओलसर भरडसर जाड असं आपल्याला ते मिक्सरमधून बारीक करायचं आहे. आता इथं आपलं जाडसर असं आणि भरडसर असं बारीक करून कूट तयार आहे. तर ते तुम्ही बघू शकताय मी किती जाडसर आणि किती बारीक केलेलं आहे. तर आता ज्यामध्ये कढईमध्ये आपण शेंगदाणे भाजलेले होते, तर त्याच कढईमध्ये आपण ते घ्यायचं आहे पुन्हा एकदा बारीक केलेले आणि त्यामध्ये काळा गूळ 1 वाटी आणि अर्धा वाटी साधा गूळ असे दोन्ही प्रकारचे मी गूळ घातलेले आहेत. आता ते सगळं एकत्र करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा मिक्सरमधून काढायचं. तर मिक्सरमधून काढल्यावरती आपल्याला असं दिसते. आता थोडीशी तुपाची धार त्याच्यामध्ये सोडायची. तुम्ही तूप गरम करूनसुद्धा त्याच्यामध्ये घालू शकता आणि छान असे लाडू तुम्ही वळून घेऊ शकता. आता लाडू वळताना थोडा वेळ थांबायचा आहे, कारण की मिश्रण एकसारखं होण्यासाठी थोडा टाईम लागतो. एक 5 ते 10 मिनटं तुम्ही थांबल्यानंतर ना मग तुम्ही लाडू वळायला घ्या. आता मी दोन्हीकडे बघत आहे, तर डाव्या हातातील काही जमला नाही, पण उजव्या हातातला जमला, म्हणून उजव्या हातातला छान असं झालेला आहे. आणि उजव्या हातातला छान जमल्यावरती लाडू अगदी छान वळत आहेत. थोडासा वेळ घेतं, पण छान असे लाडू वळले आहेत. आता हे लाडू मी थोडेसे छोटेच बांधलेले आहेत, कारण की लहान मुलांसाठी लहान लाडू खूप छान वाटतो आणि सगळे लाडू असे आपल्याला छान बांधून घ्यायचे आहेत. आता इथं माझे शेंगदाण्याचे लाडू अगदी छान तयार झालेले आहेत. आता मी हे शेंगदाण्याचे लाडू लहान मुलांसाठी केले, त्यामुळे मी छोटे त्याचे गोळे बांधलेले आहेत. तर मग तुम्ही मोठे सुद्धा बांधू शकता, पण लहान मुलांसाठी छोटे द्यायला काही हरकत नाही, कारण छोटे दिले तर त्यांना खायलाही अगदी मज्जा येते. तर छोटे जे असेल ते जास्त करून ते खायला त्यांना आवडतात. आता इथे माझे लाडू तयार झालेले होते,
तर मग मी काय केले, पॅकबंद डब्यामध्ये ह्याला आता मी ठेवणार आहे. तर जेवढे दिवस तुम्हाला म्हणजे जास्त दिवस ठेवायचे असतील किंवा जास्त दिवस चांगले राहण्यासाठी की नाही, तर ह्याला पॅकबंद डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. तर मी आता इथे पॅकबंद डब्यामध्ये ठेवणार आहे. आता घरीच डबा हा शिल्लक होता म्हणून त्याच्यामध्येच हा ठेवत आहे. काही बाहेरचा वगैरे मी काही विकत आणलेला नाही. घरातला जो होता तो अगदी स्वच्छ करून घेतला आणि त्यामध्ये ठेवलेला आहे. तर असे एवढे सगळे माझे लाडू तयार झालेले होते. आता तुम्हीसुद्धा असे लाडू नक्की घरात तयार करा. छान असा तुमच्या मुलांसाठी हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता तयार आहे. आता गूळ शेंगदाणा लाडू खाण्याचे अनेक फायदे आहेत. ते म्हणजे ऊर्जा मिळते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते आणि आपली हाडं मजबूत होतात आणि हिमोग्लोबिनसुद्धा वाढते. असे अनेक फायदे आहेत. मग आपल्या मुलांना एवढे सारे फायदे असणारे पौष्टिक लाडू आपण घरीच बनवून देऊ. कसं झालंय स्वयं? छान झालंय? छान छान. खावा. बघू इशिता दीदी कुठे आहे? इशिता दीदी बघू. थँक्यू थँक्यू. छान झालंय? छान झालंय? छान झालंय? तिकडे सांग छान आहे म्हणा. छान आहे सांग. तू सांग. पहिल्यांदा काय झालं, इथं मी लाडू करायला बसलेले होते. लाडू करायला बसलेले होते आणि तो आला आणि लाडू घेतला त्यानं. पहिल्यांदा घास खाल्ला आणि नंतर त्याला एकदम गोड लागलं, त्याच्यामुळे त्यानं टाकून दिला. परत आणि तो टाकलेलाच त्यानं पार्टी मागून घेतला आणि परत तो सगळा जो अर्धा होता की नाही तो पूर्ण सगळा खाऊन घेतला. पाणी पाहिजे होतं त्याला. कट केला. पाणी पाहिजे. तर ना लहान मुलांसाठी एकदम असं छान लाडू बनवलेले आहेत आणि पहिल्यांदाच केलेले आहेत लाडू. तर इतके छान झालेले आहेत, स्वादिष्ट. तर आणि तुम्ही सुद्धा नक्की घरी ट्राय करून बघा. पहिल्यांदाच केलेले आहेत आणि पहिल्यांदाच इतके छान झालेले आहेत. खूप छान वाटत आहे आणि स्वयंने सुद्धा खूप आवडीने खाल्लेलं होतं. स्वयं लाडू देऊ. स्वयं तुला लाडू देऊ. बघ लाडू. स्वयं लाडू देऊ. थांब देते. इकडे देऊ. अश्विनी दे ग त्याला एक. अश्विनी बाहेर बसून खावा. काय दीदी सोबत खावा बाहेर बसून. दीदीनं खाल्ला लाडू? खाल्लास? हा तू पण खा. हा त्याला पण चाल. हा दीदीनं खाल्ला, आता तू खा. चाल त्याला. बघू बघू. हा छान आहे बाई. छान झालाय. छान झालंय स्वयं. लाडू खातोय. लाडू खातोय. होय रे स्वयं. हा कर. हातात दे, त्याच्या हातात दे, तो खातोय. वाव. तर चला, स्वयंला तर आवडलेला आहे लाडू. आता तुम्ही सुद्धा तुमच्या घरी जर लहान मुलं असतील ना, तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही करा. अगदी छान आहे. सकाळचा नाश्त्याच्या वेळेस जेव्हा आपण लहान मुलांना नाश्ता देतो ना, तर त्यावेळेस खाल्ला तरी अगदी छान. चला, आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओला घेऊन पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.